श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून मी आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण देवांना खूप मानत असतो आणि रोज आपल्या घरी देवांची पूजा करत असतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या स्वामींची सुद्धा सेवा ही पूजा ही अगदी रोज न चुकता करत असतो. ही नित्याची देवपूजा आपण अगदी पूर्ण मनाने, श्रद्धेने आणि भक्तिभावाने करत असतो. ही देवांची पूजा आपण अगदी पूर्ण मनाने, श्रद्धेने आणि भक्तिभावाने केली तर देव आपल्यावर प्रसन्न हे होतच असतात आणि देवांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो. पण आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा सुद्धा प्रश्न हा पूजा करताना, सेवा करताना येत असतो की आपण ही जी काही सेवा करत आहोत, पूजा करत आहोत, ती देवापर्यंत पोहोचते की नाही, याबद्दल आपल्या मनामध्ये प्रश्न हा निर्माण होत असतो. आपण केलेली देवपूजा ही देवाला मान्य आहे की नाही हे सुद्धा आपल्याला कळत नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर देवपूजा करताना हे काही संकेत तुम्हाला मिळत असतील तर समजायचं की तुमची पूजा ही देवाने स्वीकारली आहे. तुम्ही केलेली पूजा ही देवाला मान्य झाली आहे. आपण अगदी नित्य नियमाची देवपूजा करत असताना जर आपल्याला हे 6 संकेत दिसून आले तर आपली पूजा ही देवाने मान्य केली आहे, स्वीकारली आहे असं आपण समजावं. तर असे कोणते संकेत हे आपल्याला देवपूजा करत असताना मिळत असतात हेच मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि हे संकेत देवपूजा करत असताना तुम्हालाही जर मिळत असतील तर तुम्ही सुद्धा समजून जा की तुम्ही केलेली पूजा ही देवाला मान्य आहे आणि देव तुमच्या पाठीशी सदैव आहे. देव तुमच्या जवळच आहे. तुम्ही केलेली पूजा ही देवाने मान्य केली आहे, स्वीकारली आहे आणि देव तुमच्यावर प्रसन्न हा झाला आहे. त्याचप्रमाणे स्वामींची पूजा करत असताना सुद्धा हे जर तुम्हाला हे संकेत मिळाले तर तेव्हासुद्धाच तुम्ही समजून जा की स्वामी तुमच्या पाठीशी सदैव उभे आहेत आणि स्वामींना तुम्ही केलेली देवपूजा ही मान्य झाली आहे. चला तर मग असे कोणते संकेत आहे हे आता आपण जाणून घेऊया. स्वतः स्वामीसुद्धा सांगत असतात की आपण केलेली देवपूजा ही देव स्वीकारतो की नाही हे आपल्याला काही संकेतांनी कळत असतं. पण हे संकेत ओळखायला आपणच कमी पडत असतो. हे संकेत आपल्याला कळत नसतात, समजत नसतात. तर देवाने दिलेले हे संकेत कसे ओळखायचे हेच आज आपण बघणार आहोत. त्यातलाच पहिला संकेत आहे तो म्हणजे आपण जर आपल्या घरी देवपूजा करत असताना किंवा प्रार्थना करत असताना अचानक जर दिव्याचा प्रकाश हा एकदम मोठा झाला तर समजावं की आपण केलेली प्रार्थना, आपण केलेली पूजा ही परमेश्वराला, देवाला मान्य आहे आणि आपण जी प्रार्थना देवाला, परमेश्वराला करत आहोत ती तो ऐकत आहे असं आपण समजावं. असं आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या बाबतीत घडत असेल की आपण देवपूजा करत असताना जो काही आपण दिवा लावला असेल तो त्या दिव्याचा प्रकाश हा एकदम अचानकच मोठा हा होत असेल. पूजा करताना दिव्याची ज्योत ही एकदम मोठी आणि प्रकाशमान होणं म्हणजे हा याचाच संकेत आहे की देवाने आपली पूजा ही स्वीकारली आहे आणि देवाने आपली प्रार्थना ही ऐकली आहे. हा संकेत तुम्हाला सुद्धा जर मिळत असेल तर तुम्ही सुद्धा समजून जा की देव तुमच्या आजूबाजूलाच आहे आणि तुमचं सगळं सांगणं हे ऐकत आहे. अशा वेळेस तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील, तुमच्या ज्या काही इच्छा, मनोकामना या असतील त्या लगेचच तुम्ही परमेश्वराला, देवाला सांगून द्यायच्या आहेत आणि देवाला प्रार्थना करायची आहे. म्हणजेच तुमच्या इच्छा ह्या लगेच पूर्ण होतील आणि तुमच्या अडीअडचणी ह्या दूर होतील. पुढचा संकेत आहे तो म्हणजेच आपण जेव्हा सर्वजण देवपूजा करत असतो त्यावेळेस आधी धूप, अगरबत्ती हे लावतच असतो. इथेच आपल्याला परमेश्वर हा पहिला संकेत देतो. यावर आपण लक्ष हे दिले पाहिजे. जेव्हा आपण पूजेच्या वेळेस धूप आणि अगरबत्ती लावत असतो त्यावेळेस त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये पसरतो. ही धूप किंवा अगरबत्तीचा धूर हा सगळ्या घरामध्ये पसरल्यानंतर अचानक आपला अष्टसात्विक भाव हा जागृत होतो आणि आपल्याला अचानकच सकारात्मक हे वाटू लागतं. त्याचप्रमाणे आपल्या घरातले वातावरण हे प्रसन्न होत जाते. हाच ईश्वरीय अस्तित्वाचा पहिला संकेत हा परमेश्वर आपल्याला देत असतो. परमेश्वर हा आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपाने अस्तित्वात आहे हेच आपल्याला या संकेताने कळत असतं. हा संकेत तुम्हाला सुद्धा मिळत असेल पण माहिती नसल्यामुळे तुम्हाला हा संकेत ओळखण्यासाठी जमत नसेल, समजत नसेल. पण आता हाच संकेत जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही समजून जा की परमेश्वर, देव साक्षात तुमच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये अस्तित्वात आहे आणि तुम्ही जी काही देवपूजा करत आहात ती तो स्वतः बघत आहे. त्याचप्रमाणे आपला तिसरा संकेत आहे तो म्हणजेच आपण आपल्या देवघरामध्ये देवपूजा करत असताना
आपण धूप किंवा अगरबत्तीही लावत असतो। जेव्हा आपण धूप किंवा अगरबत्ती लावतो तर त्या धुरामध्ये ईश्वराची, परमेश्वराची प्रतिमा किंवा शुभचिन्ह हे जर आपल्याला दिसत असेल तर आपण समजावं की आपण करत असलेल्या पूजेदरम्यान ईश्वर आपल्या समक्ष आहे, आपल्या समोर आहे आणि आपल्या पूजेवर प्रसन्न आहे आणि लवकरच आपल्या जीवनातील ज्या काही अडीअडचणी आणि संकट आहेत ते दूर होणार आहेत। बऱ्याच जणांना या धुरामध्ये परमेश्वराची मूर्ती दिसते, परमेश्वराचं रूप दिसतं किंवा काही शुभचिन्ह हे दिसत असतात। या शुभचिन्हांमध्ये काही जणांना स्वस्तिक दिसतं तर काहींना ओम हे जे शुभचिन्ह आहे हे सुद्धा दिसत असतं किंवा एखाद्या देवाची मूर्तीही या धुरामध्ये दिसत असते। जर तुमच्यासोबत सुद्धा असं होत असेल तर तुम्ही सुद्धा समजून जा की तुम्ही करत असलेल्या पूजेदरम्यान परमेश्वर हा साक्षात तुमच्या समोरच आहे आणि तुमच्यावर प्रसन्न झाला आहे। आपला चौथा संकेत आहे तो म्हणजेच आपण देवपूजा करत असताना देवाला एखादे फूल हे अर्पण करत असतो आणि ते अर्पण केलेले फूल हे पूजेच्या दरम्यान आपल्या समोर येऊन पडते। हे फूल जर आपल्या समोर येऊन पडले तर आपण समजावं की देव हा आपल्यावर प्रसन्न झाला आहे, आपण केलेल्या पूजेवर देव हा प्रसन्न आहे। आपण एखादं फूल हे देवाला अर्पण करतो, देवाच्या फोटोवर ठेवत असतो, तेव्हा ते फूल हे अचानक आपण देवपूजा करत असताना खाली हे आपल्याजवळ पडून येतं। तर आपण हा संकेत ओळखायला पाहिजे की आपण केलेली पूजा ही देवाला मान्य झाली आहे आणि देव हा आपल्या या पूजेवर प्रसन्न हा झाला आहे। तुमच्यासोबत जर असं होत असेल तर तुम्ही सुद्धा समजून जा की तुम्ही केलेली पूजा ही देवाला मान्य आहे आणि देव तुमच्यावर प्रसन्न हा झाला आहे आणि हे खाली पडलेले फूल म्हणजेच देवाने आपल्याला दिलेला हा आशीर्वादच आहे असं आपण समजावं। या संकेताचा अनुभव मी हा स्वतः घेतला आहे। जेव्हा केव्हा मी स्वामींना एखादं फुले अर्पण केले आहे, स्वामींच्या फोटोला एखादं फुल हे वाहिलं आहे तर ते फूल हे मी देवपूजा करत असताना, स्वामींची सेवा करत असताना ते माझ्यासमोर खाली हे पडून आलं आहे आणि हा असा स्वामींचा आशीर्वाद मिळाल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल हे झाले आहेत। जर तुम्हाला सुद्धा हा संकेत मिळत असेल तर तुम्ही सुद्धा समजून जा की तुमच्या आयुष्यातल्या अडचणी ह्या आता दूर होणार आहे, परमेश्वराने तुम्हाला आशीर्वाद हा दिलेला आहे। त्याचप्रमाणे आपला पुढचा पाचवा संकेत आहे तो म्हणजेच आपण नुकतंच हे देवपूजेला बसलो आहोत आणि आपली देवपूजा ही सुरू आहे आणि देवपूजा करत असतानाच मध्येच आपल्या घरी जर पाहुणे आले तर आपण त्यांना ईश्वराचं मानून त्यांचा यथासांग पाहुणचार हा आपल्याला करायचा आहे। देवपूजा करत असताना एखादा पाहुणा जर आपल्या घरी आला तर त्याला परमेश्वरानेच आपल्या घरी पाठवलं आहे असं समजावं आणि त्याचा योग्य तो आदरातिथ्य आपणही करायचा आहे। कदाचित परमेश्वरानेच त्यांना आपल्या घरी आपली परीक्षा घेण्यासाठी पाठवलं असेल असं आपण समजायचं आणि आलेल्या पाहुण्यांचा आदरातिथ्य हे आपल्याला करायचं आहे। आलेल्या पाहुण्यांना आपल्याला दुखवायचं हे नाहीये। आलेल्या पाहुण्यांचे आपण जर योग्य प्रकारे मानसन्मान केला तर परमेश्वर हा आपल्यावर नक्कीच प्रसन्न होत असतो। त्याचप्रमाणे आपला सहावा संकेत आहे तो म्हणजेच आपण आपल्या घरी नुकतीच आपली देवपूजा आटपून हे बसलो आहोत आणि त्याच वेळेस जर आपल्या घरी कोणी याचक, भिक्षेकरी किंवा एखादे लहान बाळ हे जर आले तर आपण समजावं की आपल्या दारामध्ये साक्षात भगवंत हे आलेले आहेत आणि अशा वेळेस येणाऱ्या याचकाला अथवा भिक्षेकरीला किंवा एखादे लहान बाळ जरी आलेले असेल तर त्याला आपल्याला रिकाम्या हाताने जाऊ हे द्यायचे नाहीये। त्याला काही ना काही आपल्याला खायला हे द्यायचे आहे किंवा आपल्याकडनं यथाशक्ती जितकी होईल तितकी दक्षिणा ही आपल्याला त्याला द्यायची आहे। आलेला याचक हा किंवा भिक्षेकरी किंवा एखादं लहान बाळ हे साक्षात भगवंत आहे असं म्हणून आपल्याला त्याला काहीतरी हे खायला द्यायचे आहे। यथासांग दानधर्म हा द्यायचा आहे, कारण दान केल्याने आणि अन्नदान केल्याने सुद्धा भगवंत हा आपल्यावर प्रसन्न होत असतो। आपल्या घरी आलेल्या याचकाला, भिक्षेकरीला दानधर्म करणं हा भगवंताला प्रसन्न करण्याचा अत्यंत खूप चांगला असा मार्ग आहे। हाच संकेत तुम्हाला सुद्धा जर मिळत असेल, तुमची देवपूजा झाल्यानंतर तुमच्या घरी जर कोणी याचक, भिक्षेकरी हा नुकताच आला असेल तर तुम्ही सुद्धा समजून जा की त्याच्या रूपात साक्षात भगवंत हे तुमच्या घरी आले आहेत आणि तुमच्या मनामध्ये असलेला भक्तिभाव हा जाणून घेण्यासाठीच भगवंत हे तुमच्या घरी आले आहेत असं आपण समजावं आणि आपण आपल्या यथाशक्ती दानधर्म केल्याने, अन्नदान केल्याने भगवंत हे आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात। तर असे हे 6 संकेत आहेत की ज्यामुळे आपल्याला कळून येते की आपण केलेली पूजा ही देवाला मान्य झाली आहे की नाही, देवाने ही आपली पूजा स्वीकारली आहे की नाही, आपण केलेली पूजा ही देवापर्यंत पोहोचली आहे की नाही
हे आपल्याला या संकेतांमुळे कळून येत असते। तुम्हाला सुद्धा यापैकी एखादा जरी संकेत हा मिळत असेल तर तुम्ही सुद्धा समजून जा की तुम्ही केलेली पूजा ही देवापर्यंत पोहोचत आहे आणि देव तुमच्यावर प्रसन्न हा झाला आहे आणि तुम्हाला आयुष्यामध्ये ज्या काही अडीअडचणी ह्या आता येत आहेत त्या तुमच्या नक्कीच दूर या होणार आहेत। तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये असे 6 संकेत बघितले आहे की ज्या संकेतांमुळे आपल्याला कळून येतं की आपण केलेली पूजा ही देवापर्यंत पोहोचली आहे आणि त्यावर देव हा प्रसन्न झाला आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।